आवडते हे मी तुला मला माहिती आहे की मी गरीब आहे, पण मी तुला खरंच सांग, माझे दुसरं कोणीच करणार नाही. अष्टगला पाहुणी झालो तंग, ती गोरी साडा माझा रंग, छोट्याशा या काळा रंग मणीचा ऐकू येतो. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सिनेमॅटिक विजय यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे पण बेटमार्क प्रोजेक्ट हा ओपन होईल, यूज होईल, जित पण मटेरियल यूज होईल ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. आता मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेला आहे फोटो, PNG फोटो, तो ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर तिथं तुम्हाला ॲडजस्टमेंट तुमच्याप्रमाणे करावी लागणार. आता ॲडजस्टमेंट केल्यानंतर तिथं लॉंग प्रेस करून घ्यायचं आहे 10-16 आता एवढं केल्यानंतर तुम्हाला एक PNG दिलेली मी, ती शायरी PNG, तिथं तुम्हाला असं वरच्या साईडला अशी ती ॲडजस्ट करायची. ॲडजस्ट करून झाल्यानंतर तिला मूव ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन असं त्याला झूम करून घ्यायचं आहे. 10-16 ती अशी लॉंग प्रेस करून घ्यायची. लॉंग प्रेस झाल्यानंतर अजून एक PNG दिलेली, ती हार्टची आणि इमोजीची, ती पण तुम्हाला असं शायरीच्या वरच्या साईडला अशी लावून घ्यायची. आता लावल्यानंतर इथं तुम्हाला त्याची ॲडजस्टमेंट तुमच्याप्रमाणे करावं लागणार. 10-16 ती लॉंग प्रेस करून घ्यायची. ॲडजस्टमेंट म्हणजे झूम इन झूम आउट असंच करावं लागणार तुम्हाला. आता एवढं केल्यानंतर इथं बघू शकता तुम्ही लागलेले. आता मीडियामध्ये जायचे, तुम्हाला तुमचे फेवरेट फोटो इथं ॲड करायचे आहेत. पहिला फोटो ॲड केल्यानंतर फिल कंपोजिशनमध्ये जाऊन एरिया करून त्याला लॉंग प्रेस करून घ्यायचे. आता एवढं केल्यानंतर सेकंड नंबरचा फोटो 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. त्याला त्याची ॲडजस्टमेंट तुम्ही तुमच्याप्रमाणे करू शकता. मित्रांनो, असाच आपला तिसरा फोटो पण ॲड करायचा आहे. तिसरा फोटो ॲड करण्यासाठी फिल कंपोजिशनमध्ये एरिया जाऊन तुम्हाला तिसरा फोटो पण ॲड करून त्याची ॲडजस्टमेंट तुमच्याप्रमाणे करू शकता. आणि इथं गेल्यानंतर तुम्हाला ते स्प्लिट द्यायचे. आता एवढं केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तिथे बीट टू बीटनुसार तुम्हाला तिथे दिलेले स्प्लिट, तिथे तुम्हाला तुमचे फेवरेट फोटो ॲड करून घ्यायचे. आता हे आपला 5वा फोटो राहणार आहे, त्याला फिल कंपोजिशन एरियामध्ये जाऊन असं त्याला शेवटचापर्यंत लॉंग प्रेस करून घ्यायचं आहे. लॉंग प्रेस केल्यानंतर शेवटचा अजून आता शेवटचा PNG फोटो आपल्याला ॲड करायचा आहे, तुमचा फेवरेट फोटो. इथं तुम्हाला आपल्या ह्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला 6 फोटोचे ॲड लागणार आहे. तर मित्रांनो, असे फोटो आपले लागलेले आहेत. आता इथं द्यायचे त्यांना इफेक्ट. आता इफेक्ट देण्यासाठी बॅक जायचं आहे. बॅक गेल्यानंतर शेक इफेक्टमध्ये जायचं आहे. इथं तुम्हाला 3 इफेक्ट दिलेले आहेत. तिथं पहिल्या नंबरचं जे इफेक्ट आहे तिथं जायचं आहे. त्याच्या इफेक्टला क्लिक करून त्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचे. आता इफेक्ट केल्यानंतर तिथं तुम्हाला आपल्या बिटमार्क प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. बिटमार्क प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जी पहिल्या नंबरची जी PNG लावली होती त्याला तो बिटमार्क प्रोजेक्टला आपण मध्ये जाऊन तो इफेक्ट पेस्ट करून टाकायचा. आता पेस्ट केल्यानंतर तुम्हाला जे सेकंड नंबरचे जे फोटो आहेत का, तिथं फोटो ॲड केले त्याला पण अजून आता इथं सेकंड नंबरचा इफेक्ट आहे कॉपी करायचा आहे. आता इथं कॉपी केल्यानंतर वापस आपल्याला बॅक करायचं आहे. बॅकमध्ये जाऊन बिटमार्कमध्ये जाऊन आता इथं तुम्हाला एक फोटो ॲड करायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे, पहिल्या फोटोला इफेक्ट दिला की मधल्या फोटोला नाही द्यायचं, थर्ड नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचं. तीच प्रोसेस सगळीकडं पुन्हा एक फोटो ॲड करून ते इफेक्ट पेस्ट करून टाकायचं आहे. इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर वापस असे बघू शकता. आता आपल्याला वापस असं शेक इफेक्टमध्ये जायचं. शेक इफेक्टमध्ये गेल्यानंतर थर्ड नंबरचा जो इफेक्ट आहे त्याला इफेक्टमध्ये कॉपी करायचा इफेक्ट आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन तिथं बिटमार्क प्रोजेक्टमध्ये जाऊन तिथं तुम्हाला जो राहिलेले फोटो आहेत का त्यांना इफेक्ट हा पेस्ट करायचा आहे. हे इफेक्ट न मी बघू शकता इथं तुम्हाला ध्यान देऊन बघावे लागणार, कारण की तुम्हाला समजणार नाही. एक आड करून तुम्हाला हे इफेक्ट पेस्ट करायचे आहेत. मित्रांनो, शेवटच्या फोटोला पण आपल्याला हा आपला फोटोला इफेक्ट लावून घ्यायचा आहे. आणि इफेक्ट लावल्यानंतर इथं बघू शकता असा हा व्हिडिओ आपल्याला डन झालेला आहे. इथं बघू शकता असं हळूहळू दाखवतो तुम्हाला कसा इफेक्ट ते लागलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तर चला.